लाडक्या बहिणीचे जानेवारीमध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आपल्याला एकदाच आपल्या खात्यामध्ये पडू शकतात का किंवा पडू शकत नाहीत याविषयी थोडीशी चर्चा आपण इथे करणार आहोत. तर पाहून घ्या, आता सध्या महानगरपालिकेचे सध्या निवडणूक चालू आहे आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या चालू आहे. हे मी वाचूनच सांगत आहे तुम्हाला. आणि ही योजना निवडणुकीच्या आधीपासूनच चालू असल्यामुळे डिसेंबरचा हप्ता पडण्यासाठी काहीच अडचण नाही. पण जानेवारीचा जो हप्ता आहे तो निवडणुकीच्या नंतर देण्यात यावा यासाठी विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. कारण निवडणूक आयोगाकडे जी तक्रार समजा गेलेली आहे त्यांच्या मते असे आहे की जानेवारीचा हप्ता आगाऊ स्वरूपात देणे हे मतदारावर प्रभाव टाकू शकते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो आणि नवीन लाभार्थ्यांची निवड जी करायची आहे तीसुद्धा आचारसंहितेच्या काळात न करता पुढे करण्यात यावी असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. तर यावर राज्य सरकार आता जो कोणता निर्णय घेईल किंवा निवडणूक आयोग ज्या पद्धतीने राज्य सरकारना सूचना देतील त्यानुसार आपल्याला 3,000 पडतील का 1,500 पडतील हे उत्तर अपेक्षित आहे. आणि आपल्या खात्यात पडल्यानंतर समजेलच की आपल्याला पैसे 1,500 पडले की 3,000 पडले किंवा आणि कोणत्या कारणामुळे आपले पैसे रुकले हे समजून येईल. धन्यवाद.